सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून चला महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या यावर मी अभिनंदन देऊ की अजितदादाच्या त्या खतरनाक अपघाती मृत्यूचा शोक म्हणू? हा प्रश्नच आहे मित्रांनो. आणि आपला महाराष्ट्र माणुसकीचा धर्म, महाराष्ट्र धर्म सांगतो की जेव्हा घरातून एखादा आधार जातो तेव्हा संपूर्ण जग हे क्षणभर थांबतं. तेव्हा त्या दुःखाचा आदर राखणं हे सर्व समाजाचं कर्तव्य असतं. पण महाराष्ट्रानं आज एक कसा विचित्र विरोधाभास पाहिलाय का जणू एक डिजिटल चमत्कारच. मला तर विचारच आला मित्रांनो. बघा, मृत्यू हा अटळ आहे, पण मृत्यूचा आदर राखणं ही आपली संस्कृती आहे. अरे, ज्या घरातून अजून दुःखाची सावली सरली नाही, जिथे सांत्वनासाठी येणाऱ्याचे डोळे अजून ओले आहेत, ज्या हाताने आपल्या माणसाला अग्नी दिलाय, ज्या डोळ्यातून अजून अश्रू मिटलेले नाही, आणि त्याच हाताने अवघ्या 72 तासात शपथ घेण्याची वेळ आली. अरे, 72 तासाच्या आत राजभवनाचे दरवाजे उघडले जातात, फाईल्सवर सह्या होतात, शपथविधी पार पडतो. सत्तेचा हा हाय स्पीड 5G प्रोसेसिंग स्पीड थक्का करणारा आहे. अरे, कसली भूक जी माणुसकीच्या आधी खुर्चीला महत्व देत आहे. आपण डिजिटल युगात जगतोय. हा मोदीजींचा डिजिटल इंडिया आहे. आजच्या डिजिटल इंडियाच्या युगात जिथं सर्व काही एका क्लिकवर असल्याचा दावा केला जातो असं आपल्याला सांगितलं जातं, पण ही डिजिटल तत्परता नक्की कुणासाठी? आपली अवस्था काय आहे? आज विचार केलाय का आपण कधी? जर आपल्या घरातला कोणी मृत्यू पावला तर त्याचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी आपल्याला 5 ते 10 दिवस, कधी कधी महिनाभरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, जिथं सर्व्हर डाऊन असतो, कधी साहेब जागेवर नसतात, कधी आपली फाईल ढिगाऱ्याखाली दाबलेली असते. पण या सत्तेच्या फाईलसाठी कधीच सर्व्हर डाऊन नसतो का? रात्रीचा दिवस करून तासाभरात डिजिटल सह्या होतात आणि 72 तासात सत्ता स्थापन होते. अरे, हा वेग फक्त खुर्चीसाठीच का? आणि जिथं मग एखादी स्त्री विधवा झाली तर तिला साधं निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तिला वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. तिला कागदपत्र अपूर्ण आहे, साहेब नाही, पुन्हा ये असा म्हणून तिला वारंवार सरकार कार्यालयाच्या वाऱ्या करायला लावतात. तिचा अर्ज मंजूर व्हायला वर्ष लागतं. पण ही सत्तेची समीकरणं बदलून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवायला 3 दिवसही जास्त वाटतात. अरे, गरीबाच्या रिकाम्या पोटापेक्षा तुम्हाला तुमची खुर्ची जास्त महत्वाची वाटते. जेव्हा एखादा तरुण सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा साईट हँग होते. जेव्हा एखादा शेतकरी नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याचा फोटो अपलोड करतो तेव्हा सर्व्हर डाऊन असतं. एखाद्या गरीबाला रेशन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अपडेट करायचं असेल तर त्याला आठवडे लोडिंगच्या चिन्हाकडे पाहावं लागतं. पण तुम्हाला जेव्हा खुर्ची वाचवायची वेळ येते तेव्हा मात्र ही व्यवस्था 5Gच्या हाय स्पीडनं धावते. रात्रीच्या वेळी फाईल्स क्लिअर होतात, डिजिटल सह्या होतात आणि काही तासात आदेश निघतात. प्रशासनाचा हा वेग गरीबाच्या अर्जावर का दिसत नाही? तिथेच सर्व्हर का डाऊन होतो तुमचं? म्हटलं जातंय की सर्व लोकसेवेसाठी आहे, हे शासन हे लोकसेवेसाठी आहे. पण विचार करा, जर काही दिवस थांबले असते तर राज्याचा डेटा करप्ट होणार होता का? इथे प्रश्न केवळ एक पदाचा नाही तर आजच्या नैतिकतेच्या सिग्नलचा आहे. जर आपण आपल्या कुटुंबातील दुःखाचा आदर करण्यासाठी काही काळ ऑफलाईन जाऊ शकत नसाल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी कनेक्ट कसे होणार? अरे, ही कसली लोकशाही जिथे माणूस फक्त एक आकडा बनलाय आणि सत्ता हे एकमेव सॉफ्टवेअर? आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे संतांनी आणि महापुरुषांनी आपल्याला माणुसकीची जोडणी शिकवली आहे. मग कुठे गेला आपला माणुसकीचा महाराष्ट्र धर्म? आणि हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही तर आज या संवेदनशून्य व्यवस्थेचा आहे. आज सत्तेसाठी त्याच संवेदनशीलतेचा बळी पडला जातोय. ज्या वेगाने तुम्ही स्वतःच्या शब्दांचे डिजिटल सोडे उरकता त्याच तत्परतेनं कधीतरी बेरोजगारीचा सर्व्हर नीट करून दाखवा. अरे, त्याच वेगाने सामान्य रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणारी ऑनलाईन सिस्टीम करून दाखवा. ज्या वेगाने तुम्ही शपथविधीचे सोडे उरकता त्याच वेगाने कधीतरी निराधार माऊलीला न्याय मिळवून द्या. अरे, ज्या तत्परतेने तुम्ही विमानाने प्रवास करून सत्ता स्थापन करता त्याच तत्परतेने कधीतरी रेशन कार्डसाठी रांगेत उभा असलेला गरीबाचा विचार करा. मग तेव्हाच तर होईल आणि आपण म्हणू महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अरे, भ्रष्ट